आज हे आंदोलन जे तुम्ही इथे करताय प्रशासनाचा गलथान कारभार म्हणून त्या निषेधामध्ये तुम्ही आता आंदोलन इथे केलेलं आहे, त्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील 11,077 दिव्यांग बांधवांना पेन्शन पासून या जिल्हा प्रशासनानं वंचित ठेवलेला आहे। याचा निषेध म्हणून आपण आज या ठिकाणी तालाठोक आंदोलन ठेवलं होतं, पण पोलीस प्रशासनानं हे आंदोलनाला परवानगी दिली नाही। याबद्दल आपण दिव्यांग पेन्शन बचाव मोर्चा आयोजित केलेला आहे। आज आपण माननीय सचिव दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना दिव्यांगांचे 11,077 चे जे खाते आहे ते अद्ययावत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 15 मे रोजी शासनानं एक शासन निर्णय जारी केला आहे आणि जिल्हा प्रशासनाला दिव्यांगांची खाती अद्ययावत करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। याबाबत लवकरात लवकर तात्काळ कारवाई जिल्हा प्रशासनाने झाली नाही तर पुढील आमचं आंदोलन हे तालाटोक झाल्याशिवाय राहणार नाही। आता तुमचं प्रशासनानं निवेदन स्वीकारलं की नाही? आता आम्ही प्रशासनाला निवेदन देणार आहोत। म्हणजे अजून दिलेलं नाही? द्यायचं। मग हे निवेदन देण्याच्या पाठीमागे जे आता ह्या सगळ्यांचे पेन्शन वगैरे रखडलेले आहेत, त्यामुळे ह्या प्रशासनानं काय करावं असं वाटतं तुम्हाला? अचानक दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये काही बदल केले गेले आणि हे केलेले बदल दिव्यांगापर्यंत माहिती तालुका स्तरावरील तालुका तहसीलदारांनी दिव्यांगापर्यंत माहिती पोहोचवली नसल्यामुळे दिव्यांगांची 3-3 महिने पेन्शन थकली आणि जे काही नवीन बदल झालेले आहेत याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून त्या संबंधित कार्यालयाला कळवल्या होत्या, पण त्या कार्यालयाकडून कुठलीही जनजागृती झाल्या नसल्यामुळे दिव्यांगांना ती माहिती मिळाली नसल्यामुळे दिव्यांग या पेन्शन पासून वंचित राहिलेले 3 महिन्यापासून। म्हणजे आता नवीन ह्याच्यामध्ये दिव्यांगाच्या पेन्शन मध्ये आज काय फेरबदल झाले आहेत, त्या फेरबदलच्या सूचना तहसीलदार यांनी ह्या संबंधित कार्यालयाला दिल्या नाही असा तुमचा आरोप आहे का? बरोबर बरोबर। याबाबत म्हणून तुम्ही आज निवेदन आता द्यायला इथं आलेलं आहे। हो। नमस्ते, शोधर मध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद।